स्मार्ट सोलर लाईटची सन फार्मा कंपनी व नवजीवन प्रतिष्ठानकडून पाहणी। अहिल्यानगर शहराजवळील पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखले जाणारे मांजरसुंबा गाव हे नेहमी विकासाच्या दिशेने वाटचाल करत। गावात नेहमी काही ना काही नवीन गोष्टी घडत असतात। त्याच अनुषंगाने काही दिवसांपूर्वी सन फार्मा या कंपनीकडून मांजरसुंबा गावामध्ये विविध ठिकाणी सुमारे 40 स्मार्ट सोलर लाईट देण्यात आली होती। तर या स्मार्ट सोलर लाईट कुठे बसवण्यात आल्या आहेत व या लाईटचा गावातील लोकांना कशा प्रकारे फायदा होतोय याची पाहणी करण्याकरिता सन फार्मा कंपनीची टीम व नवजीवन प्रतिष्ठानची टीम 31 ऑगस्ट रोजी गावात दाखल झाली। या टीमचे सर्वप्रथम गावचे सरपंच व गावच्या विकासासाठी ज्यांचा मोठा हात आहे असे गावचे उपसरपंच माननीय श्री जालिंदर कदम साहेब यांनी स्वागत केलं। त्यानंतर विविध ठिकाणी गावातील ग्रामस्थांनी टीमचा सत्कार केला। त्यानंतर सन फार्मा कंपनीची टीम व नवजीवन प्रतिष्ठानची टीम यांनी मांजरसुंबा गावामध्ये दिलेल्या स्मार्ट सोलर लाईट कुठे बसवल्या आहेत याची पाहणी करत गावातील ग्रामस्थांना स्मार्ट सोलर लाईटचा फायदा कसा होतो याची माहिती घेत गावातील ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली व मांजरसुंबा गावच्या वतीने आलेल्या मान्यवरांचे ग्रामपंचायतीमध्ये सत्कार करण्यात आला। सन फार्मा कंपनीच्या टीममध्ये सोलर कन्सल्टंट सिनियर टेक्निकल एनालिस्ट स्वप्नील पगारे सर, वरिष्ठ सल्लागार योगेश गायकवाड, सल्लागार हर्षल शिरसाट, डेटा कलेक्टर दिगंबर दही कलंबे, डेटा कलेक्टर रोहन माळी हे मान्यवर उपस्थित होते। तर नवजीवन प्रतिष्ठानच्या टीममध्ये नवजीवन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र पवार, हमीद सय्यद, दीपक बत्तीशे, सुदीप पडवळ हे मान्यवर उपस्थित होते। त्याचप्रमाणे मांजरसुंबा गावचे उपसरपंच जालिंदर कदम साहेब, गावच्या सरपंच रुपालीताई कदम, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, गावातील ग्रामस्थ उपस्थित होते। प्रतिष्ठानचं काम पाहतो। आज सन फार्मा कंपनीनं आपल्या गावात जी काही सोलर लॅम्प बसवली होती काही दिवसापूर्वी त्याचं व्हेरिफिकेशन करण्यासाठी आपल्याकडं नाशिकवरनं स्वप्नील पगारे साहेब आणि योगेश गायकवाड साहेब आलेले। त्यांचं आणि त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व टीमचं आपल्या सर्वांच्या वतीनं आणि नवजीवनच्या वतीनं मी आभार मानतो। आणि पगारे साहेबांना एक म्हणजे लक्षात आणून देतो की विशेषतः त्यांना सांगतो कसं आहे, नवजीवन संस्था नगर तालुक्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये काम करत आहे तर समाजामध्ये जे काही आदर्श आहेत, पोपटराव पवार असतील, अण्णासाहेब हजारे असतील, डॉक्टर पद्मभूषण आरोळे असतील, यांच्याच तोडीस तोड काम आमच्या सन्माननीय आदरणीय जालिंदर कदम साहेबांचं आहे। ते अनेक वर्षापासून या गावाला आदर्श बनवण्यासाठी झटतायत आणि मी देवगावमध्ये जे काम केलं ते यांच्याच प्रेरणेने केलं। तुमच्यासारख्या सर्व महिलांना आणि सर्व ग्रामस्थांना पहिली भेट आम्ही मांजरसुंब्याला केली होती आणि इथून प्रेरणा घेऊन आम्ही ते काम केलं। ते काम करत असताना कदम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे वृक्षारोपण केलं त्यासाठी आम्हाला महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कार मिळाला। मी भाग्य समजतो माझं की मला वारंवार या गावामध्ये यावं लागतंय। मी जेव्हा गावात येतो तेव्हा सरपंच साहेबांना भेटतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो। नवजीवन संस्थाच नाही तर आणखी काही अशा संस्था आहेत, ऐक्य सेवा सेंटर असेल, सेवा संस्था असेल किंवा आणखी दुसऱ्या प्रबोधिनी संस्था असेल, या संस्थांना साहेब या माणसाने उभं केलंय। म्हणजे पैसे देऊन तो उभं कुणीही करतं पण ते मोलाचं मार्गदर्शन करायचं असतंय। कोणत्या वेळेस कोणती भूमिका घ्यायची असते, कसं 4 पावलं मागं आल्यानं आपल्याला जोरदार उडी मारता येईल ही सगळी कला आम्ही त्यांच्याकडनं शिकलोय। मी म्हणजे माझा सत्कार न घेता त्यांच्यासमोर माझा सत्कार होणं म्हणजे मी माझं भाग्य समजतो, परंतु मी माझ्या संस्थेच्या वतीनं त्यांचा सत्कार करू इच्छितो। तर मी पगारे साहेबांना आणि योगेश सरांना विनंती करतो आणि सुदीप सर आणि दीपक सरांना त्याच्यात सहभागी होण्याची विनंती करतो की तुम्ही त्यांचा सत्कार करा।